बीड लोकसभेचं मतदान पार पडल्यानंतर मित्रांनो सट्टा बाजार सुद्धा तेजीत आहे। ग्रामीण भागामध्ये पैजे लावले जातात। सगळ्या सुरू आहे पैजे लावणं उमेदवारावरती कोण विजय होऊ शकते यासाठी। नेमका सट्टा बाजार कसा चालतो, कोणत्या आधारावर सट्टा लावला जातो, पैजे कोणत्या आधारावर लावल्या जातात, त्याचं स्वरूप कसं असतं, या माध्यमातून कोट्यावधी रुपयाची उलाढाल कशी होते, याला शासकीय मान्यता आहे का, या सर्व बाबतीमध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत। सट्टा बाजार आणि पैजेनुसार कोणता उमेदवार विजय होताना दिसतोय, कोणत्या उमेदवारावर जास्त बोली लावली जाते, हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, आपण पाहताय माणुसकी न्यूज चॅनल। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि कमेंट पण करा। आपल्यापर्यंत आमचा व्हिडिओ पहिल्यांदा यावा यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। मित्रांनो, बीड लोकसभेसाठी मतदान पार पडल्यानंतर जातीय गणित लावले जातात। जातीय गणितानुसार कोण विजय होऊ शकतं हे पाहिलं जाईल। याविषयी तर्कवितर्क सुरू आहे। एकंदरीत पक्षीय बळानुसार कोण विजय होऊ शकतो हे सुद्धा सुरू आहे। याचा अंदाज बांधला जात आहे। हे सुरू असताना दुसरीकडे सट्टा बाजार बीड लोकसभेच्या अनुषंगाने तेजीत आहे। मित्रांनो, पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यावर सट्टा लावला जात आहे। यांच्यावर मोठ्या बोली लावल्या जात आहेत। यातून कोट्यावधी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता आहे, तसा अंदाज वर्तवला जात आहे। सट्टा बाजार नेमका कसा लावला जातो, त्यांनी अंदाज कसा पकडला जातो नेमका, याबद्दल आपण थोडी चर्चा करूया। मित्रांनो, एकंदरीत झालेलं मतदान, त्यानंतर कोणत्या उमेदवाराची बाजू जड आहे किंवा कोणता उमेदवार वरचढ होऊ शकतो, जातीय समीकरण मतदारसंघातील काय सांगतात, कोणत्या उमेदवाराला काही मुद्द्यावर बॅकफुटवर यावं लागलं होतं का मध्यंतरी प्रचाराच्या दरम्यान, याचा विचार केला जातो। राष्ट्रीय स्तरावरचा राजकारणाचा प्रभाव स्थानिक म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघावर पडलेला आहे का, याचा विचार केला जातो। राज्यस्तरीय नेतृत्वाचा बीड मतदारसंघावर काही प्रभाव पडलेला आहे का, याचा विचार केला जातो। उमेदवाराच्या प्रतिमेचा आणि उमेदवाराच्या राजकीय उंचीचा आणि उमेदवाराच्या एकंदरीत त्याच्या कामकाजाचा, त्याच्या आतापर्यंतच्या इतिहासाचा या निवडणुकीवर काही प्रभाव पडू शकतो का, याचा विचार त्या ठिकाणी केला जातो। मतदारांना नेमकं काय वाटतंय सध्या, याचा विचार केला जातो। एकंदरीत उमेदवार ज्या समाजाचा आहे त्या समाजाचा कल काय आहे, याचा विचार केला जातो। त्याच्यानंतर मित्रांनो, या निवडणुकीमध्ये जरांगे फॅक्टर किंवा आणखी ओबीसी माधव फॅक्टर नेमका प्रभावी ठरला का, याचा विचार केला जातो। स्थानिक नेते जे आहेत, स्थानिक नेत्यांचा काय प्रभाव पडला या निवडणुकीवरती, याचा विचार केला जातो। हे सर्व विचार मित्रांनो केल्यानंतर कोणता उमेदवार विजय होऊ शकतो त्या उमेदवारावर सर्वाधिक सट्टा लावला जातो। मित्रांनो, सध्या सट्टा बाजार खूप तेजीत आहे अशी चर्चा आहे, असं बोललं जात आहे। त्यानुसार पंकजा मुंडे यांना पहिली पसंती असल्याची चर्चा आहे। सट्टा बाजारामध्ये त्यांच्यावर जास्त मोठ्या त्यांच्या विजयावर जास्त सट्टा लावला जात असल्याचं म्हटलं जात आहे। पण बजरंग सोनवणे यांना सुद्धा चांगली पसंती दर्शवली जात आहे। मित्रांनो, हे सुद्धा वास्तव आहे। या माध्यमातून कोट्यावधी रुपयाची उलाढाल होण्याचा अंदाज आहे। सट्टा बाजार हा अधिकृत नाहीये मित्रांनो। जसं क्रिकेटवर सट्टा लावला जातो तसाच सट्टा हा उमेदवारावर लावला जातो। क्रिकेटचा सट्टा सुद्धा अधिकृत नाही, तसा हा सट्टा सुद्धा अधिकृत नाही। जर कोणी असं सापडलं तर पोलीस कारवाई करू शकतात। तसे पुरावे सापडले किंवा सट्टा लावताना किंवा तसं काही जर भक्कम पुरावे सापडले तर पोलीस कारवाई करू शकते। त्यामुळे अधिकृत नाही, शक्यतो सट्टा लावण्याच्या कोणी भानगडीत पडू नये, पण काही लोक लावतात, हे बी तेवढं सत्य आहे। मग मित्रांनो, दुसरा विषय आहे पैज। जुन्या काळापासून परंपरागत पद्धतीने काही विषयावर पैजा लावल्या जायच्या, यात्रेमध्ये पैजा लावल्या जायच्या, गावच्या राजकारणावर पैजा लावल्या जायच्या। तसं आता बीड लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोण विजय होऊ शकतो असं मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये, कर्मचाऱ्यांमध्ये पैजा लावल्या जायला।
मग ह्या पैजांच्या माध्यमातून फार मोठी उलाढाल होत नाही मित्रांनो, पण थोड्या बहुत प्रमाणात होते. ग्रामीण भागामध्ये जास्त प्रमाण आहे. आणि मग याच्यामध्ये सुद्धा ह्या पैजामध्ये सुद्धा पंकजा मुंडे यांना जास्त पसंती दर्शवली चालली. त्यामुळे एकंदरीतच पैजा आणि सट्टा बाजार या दोन्हींच्या माध्यमातून पंकजा मुंडे यांच्यावरच विजयाची खात्री असल्याचं दाखवलं चाललंय, किंवा विजय होईल अशी खात्री सट्टा बाजार चालवणाऱ्याला किंवा लावणाऱ्याला वाटत असावं, पैजा लावणाऱ्याला वाटत असावं. त्यानुसार पंकजा मुंडे सध्या तरी विजयाच्या बाबतीमध्ये आघाडीवर आहेत असं एकंदरीत चित्र दिसते. या बाबतीमध्ये आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करा या बाबतीमध्ये. पण कृपया पुन्हा सांगतो, चुकीच्या कमेंट करू नका. कमेंट करा, कमेंट केल्याच पाहिजेत, पण या विषयाला अनुसरून कमेंट करा, चुकीच्या कमेंट करू नका. कारण सायबर सेल पूर्णतः कमेंट आणि पोस्टवरती करडी नजर ठेवून आहे. त्यामुळे पुन्हा भेटूया अशाच वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत माणुसकीला चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. नमस्कार.